तर गाईज बघा तर गाईज तर गाईज इकडे बघा इकडे बघा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय अनदर न्यू ब्लॉग. तर गुड मॉर्निंग गाईज. बघा सकाळ सकाळी आम्ही इकडे थोडंफार फिरासाठी आलो होतो आणि ह्या बघा RCBचा फॅन. नंबर बे तुझ्या टी शर्टचा 9 नंबर इन टी शर्ट. तर गाईज आजचा ब्लॉग सुद्धा बिलकुल सकाळ सकाळी मी चालू करून टाकला. दुकान खोलून आहे. आम्ही असंच आलो होतो इकडे फिरासाठी, कार्तिक आणि मी. तर बघून घ्या इकडला गाईज नजारा. आणि आजचा ब्लॉग म्हणी का होईल ते समोर बघू. तर भेटू थोड्या वेळानंतर. तर गाईज बघून घ्या पुरं हे वगैरे आहे. आता कोणता महिना आहे? जून महिना. बिलकुल खाली खाली रेगिस्तान जसं कसं आहे ते खाली तशा टाईप होऊन आहे. काहीच दिसत नाही. पण जसा जुलै महिना लागेल तर तुम्हाला दाखवेल मी येतं काही कसं कार आहे ते. बहुत एक नंबर यार, बहुत सुंदर नजारा आहे ते. आणि आम्ही आता जात आहोत आमच्या घराकडे. हे काट्या गोट्यातून पा भाई का होई भाई, बापरे. तर भेटू गाईज थोड्या वेळानंतर शूट करू अजून. हॅलो गाईज, वेलकम बॅक अगेन विथ अ न्यू व्हिडिओ. गाईज आजचा ब्लॉग स्टार्ट होत आहे डायरेक्ट आपल्या रजत भाऊच्या दुकानातून. हॅलो गाईज, हे बघा गाईज, बापरे बॉडी गार्ड, अरे बापरे RCBची टी शर्ट घालताय गाईज. आणि आम्ही आलो डायरेक्ट इकडं आपल्या गावावरून डायरेक्ट रजत भाऊकडे. म्हणजे थोडीफार शॉपिंग करायची होती आपल्याला. तर 2 टी शर्टा घेऊन टाकल्या भाऊकडून. तर कोरपणाची पब्लिक, तुम्हाला जर कोणत्याही काही ट्रेंडमध्ये न्यू टी शर्ट प्रमोशन नाही करता बरं, फक्त म्हणजे ब्लॉगसाठी आलो होतो. तर चला मग म्हटलं एक व्हिडिओ काढून टाकू आपला रजत भाऊ सोबत. प्रमोशन की नाही करता बरं, सध्या व्हिडिओ काढायसाठी झालो होतो ब्लॉग. तर गाईज बघून घ्या आपल्या रजत भाऊचं दुकान आहे. रजत भाऊच्या दुकानात मी पण काम करूनच आहो, आहे का ना रजत भाऊ? बिलकुल. रजत भाऊचे पोरं कुठे गेले का? पोरं म्हणजे रजत भाऊचे पोरं नाही, त्याचे म्हणजे माणसं, वर्कर, हा सेल्समॅन. तर बघा गाईज, पहिले रजत भाऊचं दुकान त्या साईडले होतं. आता इकडे बड्यापैकी एक नंबर बहुत बड्या बनवलं. एक ग्लास आहे आणि बघा इकडे एक चेंजिंग रूम आहे. बापरे. सो गाइस यार का दिसताय, बहुत अच्छा दिख रहा है गाइस. ले बेटा, इधर चलेगी. आपको कुछ भी नया हमें कोई भी शर्ट पैंट कुछ भी चाहिए तो अपने रजत भाई की दुकान पे आने का भाई. बिल्कुल जरूर आइए, विजिट दीजिए अपने स्माइली कलेक्शन कोरपाना में. आपको कम से कम दाम में भी लगा देंगे, अच्छा डिस्काउंट मिलेगा स्पेशल ऑफर में, है क्या ना? तो मिलते हैं बाद में. अब तक के लिए बाय बाय. पहा गाईज, कपडे घ्यायसाठी आलतो, म्हणजे 2 टी शर्टा घरी घालासाठी. तर रजत भाऊ ना तिकडे पाणी भरायला पाठवलेलं. जा म्हणे यार पाणी नाही म्हणे. जाऊ दे म्हटलं, पाणी सारखे का नाही म्हणते, आहे का नाही. आपला रजत भाऊ दुकानवाला कॉफी पाचतो म्हणे. तर चला मग कॉफी घ्यायला लागते, कॉफी. तर गाईज आम्ही आत्ता जस्ट रजत भाऊच्या दुकानाकडून आलो आणि बस आता कार्तिकला तिकडे सोडून दिलो. कटिंग करतो म्हणताय गोल्यापाशी आपला स्वप्नील नाही का कटिंगवाला, त्या दिवशी दाखवलं होतं तुम्हाला ब्लॉगमध्ये. हो, आणि हा पण कटिंग करतो म्हणताय. गाईज का कटिंग करते यार, एवढी कोणची कटिंग वाढून आहे तुझी? हे दे. तर गाईज आजचा ब्लॉग तर चालू केला, पण आता का करू का नाही काही समजत नाही. दीपक वाणी वाटत आहे. तर भेटू आपण गाईज थोड्या वेळानंतर. अरे का म्हणते गोलू, कुठं चालला? कोणाकडे? कॅम्प म्हणे. जा
भेटू मग संध्याकाळी भेटू या. तर गाईज आता जस्ट आम्ही इकडं म्हणजे कोरपण्यामधून आलो, म्हणजे गावाकडच्या रस्त्याकडे आलो. भाई कार्तिक आणि हे तन्मय एवढा वेळ लावला, 2 घंटे लावले यार कटिंग करायसाठी. मी माझी 2 टी-शर्ट घेऊन टाकलो रजत भाऊकडून आणि बऱ्यापैकी चाल म्हटलं आता सामान घेऊ थोडंफार आपलं दुकानाचं आणि जाऊ म्हटलं घरी. म्हणलं अरे यार त्या गोलूची वाट पाहत राहिली, मातेवाला गोलू कटिंग करायसाठी स्पेशल. अरे बापरे एवढा वेळ लावला यायनं. मोबाईल हिसकू किती करणार आहे माणूस. त्याच्याकडे कटिंग होयच नाही, दोघाच्या मंगापासून. इकडे बे इकडे. तर गाईज बघा तर गाईज इकडे बघा हे कटिंग हो काय त्याची. अरे बापरे इतका हसलो यार मंगापासून मी, तुम्हाला दाखवतच होतो पण आहे. तर गाय जस्ट आता मी घरी पोहोचलो आणि कार्तिकचा फोन आला, पण घरी गेल्याबरोबर फोन केला का मला चाय प्यायचा आहे म्हणत आहे. मला बी चायची तलप आली. तर मग का बिट्टू होती झोपून, गेलो बिट्टूकडं आणि बिट्टूला उठवलो. मला पाहिजे म्हटलं चहा. त्या बिट्टू मांडत आहे चहा. बिट्टू चाय मांड लवकर. नाराज आहे बिट्टू असं वाटत आहे. नाही मांडते बघा नाही तशी मई बाई लगेच चांगली आहे. बायको माझी लगेच चांगली आहे. चाय मांडून देते माझ्यासाठी रोज. कधी नाही म्हणते पण देते, मांडून देते. हसता पाय आहे का नाही बिट्टू. मांडून देते रोज मांडून देते. इकडे बाय बिट्टू. तो गाइस केला खाओगे क्या कुछ और. तुम्ही काल खाता यार माझी वस्तू तुम्हाला कसं देऊ. तर गाईज जर तुम्हाला चाय जर मांडता येत नसेल तर बिट्टू कडून शिकून घ्या की चाय कसा मांडते. पहिलं गॅस चालू करायचा, त्याच्यानंतर गंज ठेवायचा, मग दूध टाकायचं, किती जणांचा चाय लागते तितका अंदाज काढायचा आणि अजून का रे साखर टाकायची, पत्ती टाकायची आणि मग होऊन जाईल आपला चहा. गरम टेस्टी चहा. बघा नवरा बायको दोघं जण मिळून चहा मांडत आहोत. दिसत तर गायच बघा मगापासून आत्ता आला यार. 1 घंटा लेट आला चाय प्याले. हा आपले गँग रुमाल बांधते भाई. अरे रुमाल घाल बे. अबे यार रुमाल पागायचं नाही काय. मिशी काढले ना कोणत्या भोगात काढली करू काढला नाही का. तर गाईज सगळं काही याच्यामुळे झालं बघा. ह्याच्यामुळे तन्मय रागा आला आणि तिकडं दुकानाकडे गेला यार. दुकानाकडे पळून गेला. नुसतं त्या केसाची त्याची थोडीशी मजाक उडवली तर खूप रागा आला यार. आजपासून त्या व्हिडिओ म्हणी नाही येत कायच्या म्हणी नाही येत असं मनात चालला गेला तिकडं. सब इसकी वजह से गाईज. तर गाईज आजचा हा ब्लॉग बस इथपर्यंतच. नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण नंतरच्या ब्लॉग म्हणी. तवरिकसाठी स्टे ट्यून अँड बाय बाय.